This is a no shadow day actually. So if you observe, the sun is exactly overhead, my overhead, and that's why the rays are perpendicular on the earth's surface, and that's why we call it as a no shadow day. So at 12 you will find that my shadow is exactly at the foot of below my foot of it, and that's why we call it as a no shadow day. So if you observe the earth like this, actually it is tilted in this way. So we are on this particular surface, right? And therefore, if here is the sun, then the rays are exactly perpendicular. Otherwise, you find in the winter session or the other days, even at 12 noon also, the shadow of our person is not exactly below the surface. So these are the 9 days. याला 9 तपा दिवस असे म्हणतात की या दिवसात जे किरण जे असते ते एकदम नम्र रूपानं परपेंडिक्युलर पडत असतात आणि त्याच्यामुळं पृथ्वीचं जे अंतर आहे, आपलं जे अंतर आहे सूर्यापासूनचं एकदम कमी होते आणि त्याच्यामुळं उष्णता जी आहे ती खूप जास्त असते. सो नो शॅडो डे इज द डे वेअर वी डिडंट हॅव एनी शॅडो, आणि हे फक्त 12 वाजता. सो इट इज द सेलेस्टियल फिनॉमिनन where the sun is potentially directly overhead at the zenith, causing the vertical object to cast no discernible shadow. It happens only twice in the year in location between the Tropic of Cancer. Tropic of Cancer means कर्कवृत्त, and Tropic of Capricorn. So the cause is JSD, that is the zero shadow day occurs because of the Earth's 23.5 degree axial tilt. मगाची मी तुम्हाला म्हटलं होतं की ती अशी 23.5 डिग्री अशी तिरपी आहे, आणि त्याच्यामुळं आपला जो सरफेस असा आहे तर एरवी जो जे पोझिशन आहे आपल्या पुसची जी, किंवा मी आता या ठिकाणी उभा आहे, तर हे टिल्ट असताना सुद्धा आता आपण एकदम सूर्याच्या एक्झॅक्टली खाली आहोत, आणि असे हे वर्षातून 2दा होते, द ट्वाइस इयर, अँड द सन्स डिक्लिनेशन परफेक्टली मॅचेस द लॅटिट्यूड ऑफ अ स्पेसिफिक लोकेशन ॲट द लोकल सोलर नून. द सन रेज हिट्स द ग्राउंड. आता यावेळी जे सन रेज आहेत ते एकदम जे ग्राउंडला हिट करत आहेत ते एक्झॅक्टली ॲट 90 डिग्री अँगल, फोकसिंग शॅडो टू अ ड्रॉप स्ट्रेट डाऊन अँड टेम्पररीली डिसअपियर. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची सावली आहे ती असं दिसत नाही. मी जर ही पेन्सिल जर अशी जरी या ठिकाणी उभी केली तर त्या पेन्सिलला कुठल्या प्रकारची सावली या ठिकाणी राहणार नाही. याची सावली जी आहे ती पेन्सिलची ही, तर याची जी सावली जी आहे ती एकदम झिरो होऊन जाईल, तर ती एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. या पेन्सिलला कुठली सावली नाही राहणार, राईट. म्हणजे सूर्याची किरणं जी आहेत ती असे या ठिकाणी परपेंडिक्युलर पडत आहेत, त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी सावली राहणार. तर एरवी काय होते, एरवी सूर्य जो आहे पृथ्वी अशी तिरपी असल्यामुळे हिवाळ्यात तर आपण पाहतो की सूर्य असा पूर्ण असा, त्याच्यामुळे कधीच डोक्यावर किरण येत नाहीत हिवाळ्यामध्ये. The experience, the phenomenon is brief, lasting only about 2 to 4 minutes. आता मगापासून मी बोलत आहे 12 वाजता या ठिकाणी आलो, ते 2 ते 4 मिनिटापर्यंतचा हा फिनॉमिनन आपल्याला दिसतो. अँड इट क्रिएट्स surreal इफेक्ट वेअर ऑब्जेक्ट्स लुक अननॅचरल. ओके, तर असा आहे हा नो शॅडो डेज किंवा सावली नसलेला दिवस. तो आपल्या भागात या यवतमाळ जिल्ह्यात आता या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळेल.